ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मधुभाऊंनी स्वतः तुळशीपत्राचं सत्य सांगितल्यावरती रविराजांनी ते ऐकलेलं असतं. अर्जुनला या सगळ्या प्रकारामध्ये संशय येतो. सायलीला असं चक्क येणं, त्याच दिवशी सायलीचं इथे सापडणं, त्यामुळे तो तडक मधुभाऊंकडे चौकशीला गेला असता रविराजांना पण आलेल्या शंकेचं निरसन करण्यासाठी रविराज पण तिकडे आलेले असतात. आणि डायरेक्ट जर मधुभाऊंनी रविराजांना सांगितलं असतं तर कदाचित रविराजांना हे पटलं नसतं. पण रविराजांनी चोरून ऐकलेली बातमी, कारण अर्जुनसोबत मधुभाऊ खोटं का बोलतील, त्यामुळे मधुभाऊ ज्या वेळेला अर्जुनला सांगत असतात त्यावेळेला जी भयानक सत्य रविराजांनी ऐकलेलं असतं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि याच सत्यामुळे रविराज सायलीला गाठून तिच्या पायावरील तुळशीपत्र आहे की नाही याची खात्री आता तिकडून अर्जुन निघण्याच्या आधीच करतात, जेणेकरून कुठे गडबड व्हायला नको, कुणी कुणाला फोन करून काही सांगायला नको, काही नको. म्हणून रविराज सायलीला रस्त्यातच गाठून आता तिच्या पायावरील तुळशीपत्र पाहायला लागतात. आणि इथेच मालिका एका वेगळ्या वळणावरती सुरू होते. पायावरील तुळशीपत्र कळलेलं असतं अर्जुनला, पण पाहतात रविराज. आणि मग मात्र प्रियाचं काही खरं नसतं. यावेळेला आता मात्र प्रियाला सगळ्याच बाजूनी कोंडी करत स्वतः रविराजसुद्धा काय ॲक्शन घेणार असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता रविराज खूप अस्वस्थ असतात, कारण जिथपासून त्यांनी अर्जुनची बड्डे पार्टी अटेंड केलेली असते त्या बड्डे पार्टीमध्ये जे जे सायलीने केलेलं कृत्य असतं त्याबद्दल त्यांना खूपच आता विचित्र वाटत असतं की सायलीने आपल्या जुन्या आठवणी जाग्या कशा काय करू शकते, तिला त्या गोष्टी माहीत नाहीत, त्या गोष्टी ती कशा काय करू शकते, हा प्रश्न रविराजांच्या डोक्यामध्ये सतत येत असतं. अर्जुनच्या गालाला केक लावणं आणि इतर अनेक गोष्टी सायली कशी करू शकते हे रविराजांना काहीच कळत नसतं. रविराज सतत विचार करत असतात काय करावं, आपण ह्या गोष्टीची चौकशी कुठे करावी, कुठे याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती मिळेल, त्यांना काही अंदाज येत नसतो. त्यातच रविराजांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते, ज्या वेळेला सायली आपल्या पाया पडली होती आपल्याला एक ओळखीचा स्पर्शाचा भास झाला. कोण आहे ही मुलगी, हिला पाहिल्यावर ती प्रतिमाची आठवण का येते, ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला याच्याबद्दल सांगू शकते, ती म्हणजे मधुभाऊ. मधुभाऊंना जाऊन फक्त सायलीच्या भूतकाळाची चौकशी करावी का, योग्य वाटेल का ते, म्हणजे आपण मधुभाऊंकडे जाऊया खरं तर केसच्या चौकशीसाठी, आणि केसची चौकशी करता करता मधुभाऊंकडून सत्य जाणून घ्यायचं का, असा विचार करत रविराज मात्र आता मधुभाऊंकडे जाण्यासाठी निघतात. कारण सायलीने आत्तापर्यंत निघताना सुद्धा जी म्हटली होती सावकाश जा, खूप अंधार आहे, हे सगळं रविराजांना आठवलेलं असतं. आणि काहीतरी गडबड आहे, त्याच दिवशीने पाया पडावं, त्याच दिवशी आपण तिला आशीर्वाद द्यावा, कसं काय हे सगळं शक्य आहे. रविराज तर आता विचारच करत बसतात आणि ते विचार करतात काही नाही, या सत्याचा शोध घेण्यासाठी आपण मधुभाऊंकडे जाऊया, आडून त्यांच्याकडे चौकशी करूया आणि मग सत्य आपल्याला समजून घेता येईल, असं म्हणत रविराज आता मधुभाऊंकडे जाण्यासाठी तडक निघतात. कोणालाही काहीही न सांगता ते आता जेलमधून परमिशन घेऊन मधुभाऊंकडे जाण्याचा विचार करतात. तोपर्यंत इकडे अर्जुनची आरती चालू असताना त्यालासुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच टेन्शन दिसत असतं. काहीतरी गडबड आहे, कालपासून सायलींचं विचित्र वागणं चाललंय, त्याला काही कळत नसतं, काहीतरी गडबड आहे हे समजतं. नंतर सायलीकडून कळतं की आजच्या दिवसालाच मधुभाऊंना ती सापडली आणि त्या दिवशी तिला हा असा त्रास होतो, त्यामुळे अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी असं आहे की जे कनेक्टेड आहे, हा अपघात, माझा वाढदिवस आणि सायलीमध्ये, याचा उलगडा आपल्याला मधुभाऊंकडे होईल. आणि या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी अर्जुन जाणार असतो, पण तेवढ्यात सायली कुसुमकडे जायला निघते बड्डेसाठी. मग अर्जुन तिला बड्डे पार्टीवरून घरी घेऊन येत असतो. त्यावेळेला आपण जो प्रकार बघितला त्यामध्ये सायलीला चक्कर येते, ती थांबवा सर, ॲक्सिडेंट झाला, मला गाडीची भीती वाटते, हे सगळं बोलते, किंचाळते, इकडे तिकडे वेड्यासारखी पाहते. मग अर्जुनच्या लक्षात काहीतरी गडबड आहे, वेळ न घालवता ताबडतोब मला मधुभाऊंना भेटायलाच पाहिजे. आणि सायलीला आता मात्र काहीही न सांगता अर्जुन मधुभाऊंना भेटण्याची परवानगी काढतो. मधुभाऊंना भेटल्यावरती मधुभाऊ म्हणतात कसा झाला माझ्या साऊचा बड्डे, यावरती अर्जुन मधुभाऊंना सांगतो सायलीने मला तिचा बड्डे आहे असं कळवलंच नाही. मधुभाऊ म्हणतात कसं काय शक्य आहे हे. अर्जुन म्हणतो असंच घडले, मला सायलीने सांगितलंच नाही की तिचा वाढदिवस आहे. मधुभाऊ म्हणतात पोरगी अशी काय करते, म्हणजे खरं सांगू का, तिचा वाढदिवस आम्हाला कसा माहिती असणार, कारण आम्हाला ती देवळाच्या पायऱ्यांवर सापडली. मग आम्ही काय करतो, ज्या दिवशी जी व्यक्ती सापडते किंवा ज्या दिवशी जे मूल सापडतं त्या दिवशी त्याचा वाढदिवस, त्याला माहिती असेल तर त्याच्या माहितीनुसार. पण साऊ जेव्हा माझ्याकडे आली ना तेव्हा ती इतकी घाबरलेली होती ना की तिला काहीच कळत नव्हतं, तिला काही आठवत नव्हतं, स्वतःचं नावसुद्धा आठवत नव्हतं. आता मात्र नाव आठवत नव्हतं म्हटल्यावरती अर्जुन हादरतो, कारण 5 वर्षाची सायली आपल्याकडे आली तेव्हा तिला नाव आठवत नव्हतं.
म्हणजे अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे आणि अर्जुन आता मधुभाऊंना विचारायला लागतो. नाव आठवत नव्हतं आणि त्या दिवशी आली. तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊ, त्याच दिवशी रविराज किल्लेदार यांचा अपघात झाला होता. त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नीसुद्धा तिथून गायब झाली होती आणि ती जागासुद्धा त्या देवळाच्या बाजूलाच आहे. मधुभाऊ म्हणतात त्याच्याबद्दल तसं मला काही माहिती नाही आहे, पण सायली माझ्याकडे आली तो दिवस आजचाच होता. आजच्याच दिवसाला सायली माझ्याकडे आली. मी तिला आजच्याच दिवसाला साऊ असं नाव दिलं, सायली असं नाव दिलं, कारण खूप नाजूक होती हो पोरगी, सायलीच्या फुलासारखी, म्हणून तिला सायली असं नाव दिलं आणि इथूनच तिचा बड्डे आम्ही सुरू करायला लागलो. अर्जुन म्हणतो मधुभाऊ, पण मला या सगळ्यामध्ये डाऊट येतोय. सायलीजवळ काही असणाऱ्या वस्तू किंवा सायलीचं काही जन्मखोळ असं काही तुम्ही सांगू शकता का? मधुभाऊ म्हणतात का नाही, सांगू शकतो की. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो बोला ना मधुभाऊ, असं काहीतरी सांगा, त्याच्याबद्दल मला माहीत नाही आहे. मधुभाऊ सांगतात हे बघा, तिच्या काही वस्तू होत्या, हातात एक खेळणं घेऊन रडत पोरगी आली होती. अर्जुनला आठवतं त्या दिवशी मी स्वतः तिला खेळणं दिलं होतं. त्यावेळेला मधुभाऊंना अर्जुन विचारतो अजून सांगा की. मधुभाऊ म्हणतात माझी साऊ लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात आली, कारण तिथपासून माझं आश्रम भरभराटला आलं, आश्रमाची प्रगती झाली. सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. हे ऐकल्यावरती मात्र आपल्या सगळ्या डोळ्या पटलांसमोरून मधुभाऊ 21 वर्षापूर्वीची कहाणी सांगतात. अर्जुन इथेच हादरतो. काय सत्य काय असत्य सगळ्याचा उलगडा एका क्षणात होतो. पण हा उलगडा फक्त अर्जुनला होत नाही, तर अजून एक व्यक्ती यांचा पाठलाग करत किंवा मधुभाऊंना भेटण्यासाठी आलेली असताना अर्जुन आणि मधुभाऊंचं बोलणं ऐकत मागे उभे असलेले रविराज हे सगळं बोलणं ऐकतात. रविराज विचार करतात म्हणजे हा मधुभाऊ माझ्याशी एक वेळ खोटं बोलेल, पण त्याचेच वकील असलेल्या अर्जुनसोबत खोटं का बोलेल? ते काही नाही, अर्जुन घरी पोहोचायच्या आधीच मला सायलीच्या पायावरील खूण आहे की नाही हे पाहायला पाहिजे. आणि त्याच दिवशी ती तिकडे आली आणि मला दरवेळेला प्रतिमाचा भास होतो, काहीतरी गणित चुकतंय. मग माझ्याकडे आहे ती कोण आहे? आता मात्र माझ्याकडे आहे ती कोण आहे ह्याच्यापेक्षा सायलीच्या पायावरती खूण आहे की नाही हे बघण्यासाठी रविराज तडक मधुभाऊंना न भेटता अर्जुनच्या आधी सायलीच्या दिशेने निघतात. इकडे अर्जुन सगळी चौकशी करत असतो. सायलीला मात्र आता त्या दिवशी झालेला खूप त्रास त्याने मधुभाऊंना सांगितलेला असतो. मधुभाऊ म्हणतात आजच्या दिवसाला ती अशीच घाबरते, ती कारमध्ये आतापर्यंत बसत नव्हती हो, तुम्ही सांगितल्यापासून ती कारमध्ये बसते. आता मात्र रविराज हे सगळं ऐकतात, सायलीला भेटायला निघतात. इकडे अर्जुन निघतो आणि आता मधुभाऊंनी तुळशीपत्राचं सत्य सांगितल्यामुळे रविराज हादरलेले असतात. सायली रस्त्यात गाठवून तिच्या पायावरील तुळशीपत्र पाहण्यासाठी रविराज म्हणतात सायली थांब, तुझ्या पायावरील तुळशीपत्राची खूण आहे का? सायली म्हणते सर काय बोलताय? मग त्याच्यावर रविराज म्हणतात बोल ना, बोल, तुझ्या पायावरती खूण आहे? नाही ना, नाही ना. मधुभाऊ खोटं बोलतायत ना? सायली म्हणते नाही, मधुभाऊ कधीच खोटं बोलत नाहीत. असं म्हणत सायली आपला पाय दाखवते. रविराज हादरतात. इकडे अर्जुनला सत्य समजलेलं असतं, तिकडे रविराजांना सत्य समजलेलं असतं. रविराजांना भोवळ येते. सायली म्हणते सर काय होतंय तुम्हाला? रविराजांना आता मात्र काय खरं काय खोटं याची शहानिशा करण्यासाठी घरी जाऊन प्रियाचा पाय पाहायचा असतो. आता रविराज प्रियाचा पाय पाहणार, प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र दिसणार नाही. मग रविराजांची काय ॲक्शन होणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार.